चला आता आपण बघूया पायरोलिसिसचे काही एक्झाम्पल. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला पायरोलिसिस बद्दल सांगितलं होतं की पायरोलिसिस काय असतं, थर्मल डिकम्पोजिशन. काय केलं जातं, ऑर्गॅनिक कंपाऊंडला इथे हीट केलं जातं आणि हीट केल्याच्या नंतर तो कंपाऊंड काय होतो, ब्रेक होतो. ब्रेक झाल्याच्या नंतर त्याचे लोअर कंपाऊंड मध्ये रूपांतर होतं. लोअर कंपाऊंड मध्ये रूपांतर होतं. मग लोअर कंपाऊंड कोणते, तर लोअर अल्केन किंवा लोअर अल्कीन होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही कॅटॅलिस्ट दिले होते. जर का पर्टिक्युलर कॅटॅलिस्ट असेल तर ठरल्या जातं की कोणता बॉन्ड तुटणार. एका समजा ॲल्युमिनियमचा ऑक्साईड जर असेल तर काय होतं, कार्बन कार्बनचा बॉन्ड तुटला जातो. जर सिलिका SiO2 जर असेल तर कोणता बॉन्ड तुटला जातो, तर कार्बनचा बॉन्ड तुटला जातो. कोणता बॉन्ड तुटला जातो, कार्बनचा बॉन्ड तुटला जातो. ठीक आहे. तर हे सगळं कॅटॅलिस्ट वर डिपेंड असतं. जर दुसरा एखादा कॅटॅलिस्ट घेतला तर कार्बन कार्बनचा बॉन्ड न तुटता कुठला बॉन्ड तुटतो, हायड्रोजन हायड्रोजनचा. कार्बन हायड्रोजन कुठला बॉन्ड तुटतो, कार्बन हायड्रोजन. कारण आपल्याला माहिती आहे अल्केन मध्ये फक्त दोनच बॉन्ड असतात, एक हायड्रोजन कार्बन हायड्रोजन, दुसरा कार्बन कार्बन. त्याच्या पलीकडे अल्केन मध्ये कुठलाच बॉन्ड नसतो. ठीक आहे. तर बघूया काय काय होतं, कसं कसं होतं. चालेल. समजा ही रिएक्शन आहे, हिचे पॉसिबल कंपाऊंड किती आहे. ठीक आहे. मग हा वापरा रिएक्शन काय करणार आहे, सेमच बिहेव करणार आहे. कुठलाही कॅटॅलिस्ट एक वापरा, रिएक्शन काय करणार तुमची सारखंच बिहेव करणार आहे. त्याच्यामुळे आपण बघूया हिचे पॉसिबल आउटकम्स किती आहे. पॉसिबल हे किती निघतात, काय म्हणतात त्याला, 773 केल्विन. बघा हा काय ब्युटेन, एन ब्युटेन. समजा हा एन ब्युटेन CH3 CH2 CH2 CH3. समजा काय झालं, हा बॉन्ड तुटला. ठीक. हा जर बॉन्ड तुटला तर काय बनून बरं आपल्या इकडं, हा बॉन्ड होमोलिटिकली तुटला आणि काय बनेल, मिथेन फ्री रॅडिकल. त्याच्यानंतर सॉरी आपल्याला पायरोलिसिस करायचं आहे, पायरोलिसिस करायचं. ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा काय बनल, प्रोपेन फ्री रॅडिकल. काय बनला, प्रोपेन फ्री रॅडिकल बनला. मग काय होतं माहिती का, पुढच्या स्टेपमध्ये याच्यातून ह्या इथून मधल्या याच्यामधून काय होतं, एक हायड्रोजन निघतो आणि इकडे जातो हायड्रोजन फ्री रॅडिकल. काय होतो, एक हायड्रोजन फ्री रॅडिकल निघतो. कुठून निघतो, इथून मायनस होऊन इकडे काय होतो, प्लस होतो. ठीक आहे. मायनस दाखवा प्लस दाखवा. इथून एक हायड्रोजन निघून काय होतं, इकडे जाऊन अटॅच होतो. हा काय बनून जातो, हा बनून जातो पुढच्या स्टेपला CH4. ओके. मग आता बघा इथून एक हायड्रोजन गेलाय. समजा इथं असे हायड्रोजन आहेत, दोन हायड्रोजन आहेत, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन. ठीक. एक हायड्रोजन इकडे गेलाय. मग आता एक हायड्रोजन राहिलाय आणि हा हायड्रोजन बघा याचा इलेक्ट्रॉन गेला, हा इथला, इथे दोन इलेक्ट्रॉन शेअर असून हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, हा त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन गेला. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे कार्बन जवळचा, हा ऍज अ फ्री रॅडिकल इथे येऊन जाईल. ठीक आहे. मग हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, हे दोघं मिळून काय करणार, बॉन्ड फॉर्म करतील आणि काय बनल, CH3C. एक हायड्रोजन इकडे गेलाय, राहिला किती, एक हायड्रोजन. ठीक आहे. याच्यावर एक हा काय बॉन्ड आहे, एक हा फ्री रॅडिकलचा एक इलेक्ट्रॉन आहे आणि इकडे पण बघा काय CH2, इकडे पण काय एक इलेक्ट्रॉन आहे. हे दोघं मिळून काय करतील, बॉन्ड फॉर्म करतील. काय बनलाय, तो P. हा काय बनलाय, मिथेन. काय बनत, एक पॉसिबिलिटी काय याची बनायची, मिथेन प्लस प्रोपेन, CH3CH डबल बॉन्ड CH2. बर, आणखीन काय बनू शकतं बरं, आणखीन पॉसिबिलिटी आहे का बनण्याची, प्रोडक्ट मिळण्याची, बिलकुल आहे. बघा काय होईल, CH3 CH2 CH2 CH3 हा बॉन्ड इथून ब्रेक झाला.
हा बॉन्ड इथून ब्रेक झाला. आता हा बॉन्ड इथून ब्रेक झाल्याच्या नंतर काय होईल? मिथिल फ्री रॅडिकल. आता काय होतं, हा कार्बन इकडे एक काय करतो, हायड्रोजनचा फ्री रॅडिकल. मग हा इथे जाऊन अटॅच होणार, इथे काय राहणार बघा, याच्यातला एक कार हायड्रोजन इथे गेला, मग याच्यावर एकच इलेक्ट्रॉन घेऊन गेला, मग याचा एक इलेक्ट्रॉन काय घेऊन याच्यावर, मग हा काय होईल CH, एक हायड्रोजन गेला म्हणून 2, त्याच्यानंतर हा डॉट याचा हा त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन गेला CH2, हा डॉट, हे दोन्ही डॉट मिळून काय करतील बॉन्ड बनवतील. मग हा काय बनला इथीन. हा काय बनलाय इथीन. इकडे एक ऍड झाला, हा पुढच्या स्टेपला काय बनला CH3 सिंगल बॉन्ड CH3. कोणता कंपाऊंड आहे? कंपाऊंड इथे. इथे दुसरी पॉसिबिलिटी काय आहे CH2 डबल बॉन्ड CH2. ठीक आहे, ह्याचं नाव लिहा प्रोपीन, याचं नाव मिथेन, नाव लिहित जा CH3 डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH3. बरं, नेक्स्ट याचं नाव इथीन आणि याचं नाव इथेन. क्लियर आहे? अशा पद्धतीने आपले काय होणार बॉन्ड्स ब्रेक होत जाणार. ठीक आहे, हे कसे झाले तुम्हाला माहिती, सिलिकॉन आणि ॲल्युमिनियमचे जर ऑक्साइड्स असेल तर कार्बन कार्बनचा बॉन्ड ब्रेक होतो. इथे कोणता बॉन्ड ब्रेक झालाय कार्बन कार्बनचा. क्लियर आहे? म्हटलं तर ठेवा जागा असेल तर छानसं दाखवायला कुठेतरी. आता बघूया कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक झाला. काय कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड जर ब्रेक झाला तर काय, म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल कॅटॅलिस्ट बदलावं लागेल. इथे आपल्याला काय करावं लागेल कॅटॅलिस्ट बदलावं लागेल. बर, मग आपला कॅटॅलिस्ट काय असेल बरं त्या कंडिशन मध्ये आपण कॅटॅलिस्ट काय वापरू. इथं आपण कॅटॅलिस्ट वापरला समजा क्रोमियम ऑक्साइड Cr2O3. ठीक आहे, बरोबर आहे का क्रोमियम ऑक्साइड. ठीक आहे, बर, त्याच्यानंतर काय करावं लागतं हीट करावं लागतं. हीट दाखवतो मी आता, काही टेम्परेचर नाही दाखवत. त्याच्यानंतर बॉन्ड कोणता ब्रेक होईल आता इथं कार्बन हायड्रोजन. कोणता बॉन्ड ब्रेक होईल कार्बन हायड्रोजन. आता बघा हाच कंपाऊंड आहे. आता काय होईल कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायचा आहे. कार्बन हायड्रोजन CH2 CH2 CH3. आता बघा काय होईल, समजा एक पॉसिबिलिटी अशी इथून एक हायड्रोजन निघाला. ठीक आहे, त्याच्यानंतर एक इथून एक हायड्रोजन निघाला. ठीक आहे, हा एक हायड्रोजन याच्यातून निघाला, इथे डॉट इथे डॉट, काय होईल बॉन्ड तयार होईल. मग काय बनवू त्याच्यात काय एक काय म्हणून CH3 CH2, त्याच्यानंतर याच्यातून एक हायड्रोजन गेलाय, हा त्याचा डॉट कारण रॅडिकल बनला हा. त्याच्यानंतर इकडून एक गेलाय CH2, हा एक डॉट, हा आधीचा बॉन्ड जसाच्या तसा. हे दोघं सिंगल सिंगल इलेक्ट्रॉन काय करतील कंबाईन करतील, बॉन्ड फॉर्म करत आणि प्लस याच्यातून बाहेर काय पडेल H2, बाहेर काय होणार H2. क्लियर आहे? हीच एक पॉसिबिलिटी का नाही, आणखी एक पॉसिबिलिटी काय होईल बघा CH3 CH2 CH2 CH3. इथून एक हायड्रोजन बाहेर पडला. ओके, एक हायड्रोजनचा रॅडिकल, इथून एक हायड्रोजनचा रॅडिकल बाहेर पडला. मायनस मायनस काय होईल कंबाईन होतील. काय बनल सिमेट्रिक अल्किन बनल. काय बनल सिमेट्रिक अल्किन बनल. CH डबल बॉन्ड CH प्लस H2. ओके, क्लियर आहे? लिहा हे दोन कंपाऊंड इथे काय बनणार तर असंच आहे. मी जरा तुम्ही पॉज करून घेऊन घ्या. ठीक आहे, हे दोन कंपाऊंड बनतील.
कसे बनतात पाहिले तुम्ही, नसल कळत तर लिहून घ्या. हे पण हे दोन कंपाऊंड. त्याच्या पलीकडे काही अजून पॉसिबिलिटी आहे का? नाही, त्याच्या पलीकडे अजून पॉसिबिलिटी नाही. ठीक आहे. कधी कधी मॉलिब्डेनम इजिप्डेनम याचे पण ऑक्साईड असतात. लक्षात ठेवा, इथं असताना कार्बन हायड्रोजन बॉन्ड कधी ब्रेक होणार? क्रोमियम. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉलिब्डेनम. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर आणखी एक कंपाऊंड आहे बघा, क्रोमियम व्हॅनाडियम आणि व्हॅनाडियम. क्रोमियम, मॉलिब्डेनम आणि व्हॅनाडियम हे एवढे कंपाऊंड असले की काय होणार? कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक होणार. आणि जर ॲल्युमिनियम, झिंक किंवा सिलिकॉन याचे ऑक्साइड्स असेल तर काय होणार? कार्बन कार्बनचा बॉन्ड ब्रेक होणार. ठीक आहे, चालेल. एक एक्झाम्पल देतो, ट्राय करा काय आन्सर येतो. ठीक आहे, एग्जाम्पल आहे एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. इकडे कार्बन कार्बन बॉन्ड तोडून पहा काय होईल बरं. सिंपल एकदम. इथून एक हायड्रोजन गेला, इथून एक हायड्रोजन गेला, याच्या दोघांमध्ये काय केला? डबल बॉन्ड. इथला आन्सर आपल्याला मिळाला काय? हायड्रोजन हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक केल्यावर CH3CH डबल बॉन्ड CH2. हायड्रोजन हायड्रोजन हा रिएजंट असला तर हायड्रोजन हायड्रोजनचा बॉन्ड. आता कार्बन कार्बनचा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. काय करणार? कार्बन कार्बनचा बॉन्ड ब्रेक करताना हा बॉन्ड असा कुठं? ठीक आहे, हा बॉन्ड काय होईल? CH3CH2 हा रेडिकल बनला CH3. हा इकडे इथून एक हायड्रोजन काय होईल? इकडे शिफ्ट होईल -H डॉट. मग काय होणार? इकडून एक हायड्रोजन गेला तर CH2CH2 हा दोघं मिळून एक बॉन्ड फॉर्म करतील, जरा CH2. क्लियर आहे? मला जरा असं दाखवू जरा जवळ. नेक्स्ट हा काय बनल? CH4. आपण काय बनतील? या दोघांचे एकच प्रोडक्ट बनल CH4 प्लस H2 लिबरेट होईल. त्याच्यानंतर इथे CH2 इथिन मध्ये. ठीक आहे, या रिएक्शन पासून आपल्याला प्रोटीन बिटीन सर्व बनवता येतात. ठीक आहे, काहीच नाही. याच्यामध्ये काय करावं लागेल? त्याला आणखी हीट केलं, आणखी एक हायड्रोजन निघून गेले, मग काय बनल? CH राहील. मग घ्यायचा काय? प्रोटीन. बरोबर आहे, प्रोटीन घ्यायचा, हे करायचं. ते आपण पुढच्या याच्यात बघू जेव्हा आपलं हे अल्किन वगैरे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, तेव्हा आपण अल्काइन बनवू. चालेल, सध्या इतकं कळालं काय बनतं काय नाही. ओके, नेक्स्ट रिएक्शन हे झालं पायरोलिसिस. नेक्स्ट आहे एरोमॅटायझेशन. काय? एरोमॅटायझेशन. नेक्स्ट रिएक्शन आहे एरोमॅटायझेशन. काय होणार? एरोमॅटिक कंपाऊंड बनणार. ठीक आहे, एरोमॅटायझेशन. एरोमॅटायझेशन. ठीक आहे, चालेल. काय काय यूज होतं बरं याच्यामध्ये? क्रोमियम ऑक्साइड्स किंवा ॲल्युमिनियम ऑक्साइड दोन्ही पण वापरतात. याच्यात काय होतं? जो आपला हा होता ना Cr2O3 ऑब्लिक ओव्हर ॲल्युमिनियम Al2O3. ठीक आहे, हे दोन्ही वापरले जातात सायमल्टेनियसली आणि एरोमॅटिक कंपाऊंड होतात. ठीक आहे, तर ही रिएक्शन 6 ते 10 कार्बनच्या मध्ये दिसते. किती? 6 ते 10 कार्बनच्या मध्ये दिसते ऍट हाय प्रेशर आणि टेम्परेचरवर. ठीक आहे, तर याचं एक वाक्य लिहून घेऊ आपण. ठीक आहे, बघा, अल्केन्स with 6 to 10 C in presence of chromium oxide. ठीक आहे, ओव्हर Al2O3 दोघे असतात सायमल्टेनियसली ओव्हर Al2O3 at
high temperature. At high temperature, and high temperature म्हणजे साधारण बघा 600 डिग्री, यालाच काय लिहू शकतो आपण 873 केल्विन. and high pressure, and high pressure. प्रेशर असतं साधारण 15 ॲटमॉस्फिअर. किती? 15 ॲटमॉस्फिअर. gives benzene or अल्किल बेंझिन. काय देता म्हणजे बेंझिन किंवा अल्किल बेंझिन देतात. चालेल. जे की काय दोघंच्या दोघं ॲरोमॅटिक कंपाऊंड. कोणते कंपाऊंड आहे? बेंझिन ॲरोमॅटिक कंपाऊंड असं लिहिलं तर चालेल. ओके, चला मग पहिले एक्झाम्पल बघूया. वेळ न घालवता, वेळ न दडवता. हा कोणता कंपाऊंड आहे? स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. त्याला जरा मी असं लिहिलंय, ठीक आहे. हा एन हेप्टेन. हा काय? एन हेप्टेन, सॉरी हेक्सेन. 6 कार्बन आहे ना, 1 2 3 4 5 6 हेक्सेन. 6 कार्बन पासून सुरुवात होते ना, हेक्सेन, ठीक आहे. एरोवर कंडिशन आपली तीच काय? Cr2O3 Al2O3, ठीक आहे. 873 केल्विन, 873 केल्विन, 15 एटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. 873 केल्विन आणि 15 एटमॉस्फेरिक प्रेशर. काय होणार बरं बघा. हा हेक्सेन म्हणजे इथं काय असणार आहे? CH3, बरोबर. इथे काय असणार? CH3 म्हणजे याच्यातून आणि याच्यातून एक एक हायड्रोजन निघणार आणि हा सायक्लोहेक्सेन बनणार. काय बनणार? सायक्लोहेक्सेन बनणार. म्हणजे याच्यातून -2H, ठीक आहे. हे दोन H एकमेकांमध्ये काय होईल? कंबाईन होतील आणि मग काय होणार? हे सायक्लोहेक्सेन. ओके, हा काय बनला मग आता? सायक्लोहेक्सेन. आता ह्या सायक्लोहेक्सेन मधून प्रत्येक कार्बन मध्ये इथं CH2 इथं CH2 इथं CH2 सगळीकडे CH2, ठीक आहे. तर याच्यातून प्रत्येकातून एक 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 हायड्रोजन निघाल. टोटल किती? 6 हायड्रोजन. किती निघाल? 6 हायड्रोजन. म्हणजे 6 हायड्रोजन जर निघाल तर 3H2 असं लिहू शकतो. 3H2 बघू द्या, दिसतंय का? 3H2, ठीक आहे. जरा मोठं लिहित जाऊ. 3H2 सगळ्या याच्यातून निघले. सगळ्या याच्यातून काय केले? आता निघलेले, ठीक आहे. सगळ्या याच्यातून 3H2 निघलेले. बघा हा हेक्सेन आहे. याच्यात किती असतं बरं? C6H40, बरोबर आहे. याच्यातून काय केलंय? आता 2 निघलेले म्हणजे C6H12 झाले. किती झाले? H12. त्याच्यानंतर याच्यातून किती निघले? 6 हायड्रोजन निघले. म्हणजे आता हा काय कंपाऊंड झाला? C6H6 म्हणजे हा बेंझिन झाला. याच्या व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी काय होणार बरोबर बघा. इथून एक हायड्रोजन गेला, इथं डॉट राहील. इथून एक हायड्रोजन गेला, इथं डॉट राहील, ठीक आहे. मग हे दोन हायड्रोजन एकत्र होऊन त्यांनी काय केलं? एक H2 बनवला. किती बनवला? एक H2 बनवला. त्याच्यानंतर इथून एक हायड्रोजन नाही, इथून एक गेलं, परत दुसरा गेला. मग परत काय झालं? आणखीन एक H2, इथं डॉट राहील. परत इथून एक हायड्रोजन गेला, इथून एक हायड्रोजन गेला. यांचे इलेक्ट्रॉन तसेच. मग काय झालं? हे 3H2 इथं गेले. क्लिअर आहे? मग काय होईल? ह्याच्यामध्ये हे दोघं जण बॉन्ड फॉर्म करतील, हे दोघं जण बॉन्ड फॉर्म करतील आणि हे दोघं जण करतील. म्हणजे
म्हणजे बघा हे दोघं बॉन्ड फॉर्म केलं, ह्या दोघांनी बॉन्ड फॉर्म केला अल्टरनेट, ठीक आहे, मग या दोघांनी केला. क्लिअर आहे. हा झाला तुमचा बेन्झीन. हा काय झाला बेन्झीन. क्लिअर आहे. कशापासून बनवला एन हेक्सेन पासून आपण काय बनवला बेन्झीन. ठीक आहे. पुस्तकामध्ये डायरेक्ट इथून इथं कन्वर्जन दाखवलेलं आहे बोर्ड पॅटर्न मध्ये. ठीक आहे. इथून इथं रिएक्शन बोर्ड पॅटर्न मध्ये लिहिणार असाल तर, आणि जर हे तुम्हाला कळण्यासाठी नीट म्हटलं. ठीक आहे. चल नेक्स्ट बघूया. आपण आता लिहूया किती 6 कार्बन वाला. आता आपण 7 कार्बन वाला हेप्टेन घेऊ. एन हेप्टेन. बघा एन हेप्टेनची कशी रिएक्शन होते. एन हेप्टेन. एन हेप्टेन कसा लिहितो बघा मी. एन हेप्टेन 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. एन हेप्टेन एरोवर कंडिशन तीच आपली काय क्रोमियम ऑक्साइड प्लस Al2O3 873 केल्विन, 15 ATM AMT. ठीक है. और नंबर म्युनिसिपल कॉर्पोरेशन APM एटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. एटमॉस्फेरिक प्रेशर. त्याच्यानंतर बघूया काय होतं. काय होणार बघा. बघा इथे काय CH3 आहे आणि इथे CH2 आहे. काय होतं माहिती का, इथून एक हायड्रोजन निघतो, इथून एक हायड्रोजन निघतो आणि हा बॉन्ड काय होतो कंबाईन. हा बॉन्ड काय होतो कंबाईन होऊन जातो. क्लियर आहे. हायड्रोजन कुठून निघाल आता ह्या पॉइंट पासून आणि ह्या पॉइंट पासून. ठीक आहे. मग काय कंपाऊंड बनणार. कारण याला दुसरी पॉसिबिलिटीच नाही. जर आहे तर तो एरोमॅटिक कंपाऊंड आहे बनतो. आणि हा वरचा जसाच्या तसा. इथून एक हायड्रोजन निघाला, CH2 होतं तर आता CH झाला, आणि इथं CH3 होतं तर हा CH2 झाला. दोघांनी मिळून एक बॉन्ड फॉर्म केला. ठीक आहे. इथे काय झालं, इथं CH, इथं काय CH, इथं फक्त CH, इथे वरती CH3, इथे CH2, इथं CH2, इथं CH2, इथं CH2. ठीक आहे. चल मग हा काय बनला 1 मिथिल सायक्लो हेक्सेन. हा काय बनला 1 मिथिल सायक्लो हेक्सेन. पुढे काय करणार, हे सगळेचे सगळे एक एक हायड्रोजन लूज करणार. सगळेच्या सगळे काय करणार एक एक हायड्रोजन. 6 हायड्रोजन लूज झाले म्हणजे 3H2 गेला याच्यातून. मग काय ठीक आहे. काय झालं, इथून एक हायड्रोजन बाहेर पडला त्याचा डॉट, इथून एक हायड्रोजन बाहेर पडला त्याचा डॉट, त्याचा डॉट. सगळे जण काय करतील आपले आपले बॉन्ड फॉर्म. क्लियर आहे. ठीक आहे. सगळ्यांच्या व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड आहेत. 1 2 3 4 1 2 3 4 सगळे सॅटिस्फाईड. ठीक आहे. हा काय बनला, याचं नाव काय मिथिल बेन्झीन. याचं नाव काय मिथिल बेन्झीन. ठीक आहे. याला दुसरं नाव काय टॉलिन. याला दुसरं नाव काय टॉलिन. ठीक आहे. टॉलिन आहे. चला मग नंतर बघूया 8 कार्बन. नंतर काय बघू 8 कार्बन. लिहिलं 8वा कार्बन काय होणार, हे बघा असा असा झाला 8वा. काय झाला 8वा कार्बन. ठीक आहे. बर इज अ पॉसिबल स्ट्रक्चर असं म्हणून काय, एक हायड्रोजन इथून निघाला, एक हायड्रोजन इथून निघाला, एक हायड्रोजन इथून, एक हायड्रोजन इथून. ठीक आहे. एवढीच एक शक्यता आहे का निघण्याची. आपल्याला बेन्झीन कंपाऊंड बनवायचं आहे.
समजा असं होऊ शकतं, एक हायड्रोजन ह्या पॉइंट पासून निघला, एक हायड्रोजन ह्या पॉइंट पासून निघला आणि हे दोन पॉइंट चिटकले, हे दोन पॉइंट काय केले, चिटकले. मग काय होईल, इकडे एक मिथिल ग्रुप, इकडे एक मिथिल ग्रुप, म्हणजे बघा पहिल्या नंबरला मिथिल ग्रुप, त्याच्यानंतर हा जेव्हा इथे जोडला जाईल, इथे, ठीक आहे, असं दाखवतो वाटलं असतं, हा ग्रुप काय करू, इथे जोडला जाईल. म्हणजे बघा काय होईल, याला वाटलं असतं असं करूया, या स्ट्रक्चरला असं काढूया. ठीक आहे, आणि क्यू बघा, हा जो भाग आहे, हा भाग मी इकडे दाखवला. किती कार्बन झाले, 1 2 3 4 5 6 7 8. क्लिअर आहे. हा भाग काय केला, तर असा वरती घेतला आणि हा इकडे काढला, हा भाग काय केला, इकडे काढला, हा इकडे. आता बघा, इथून एक हायड्रोजन निघला, इथून एक हायड्रोजन निघला आणि हे दोन बॉन्ड असे फॉर्म झाले. काय झाले, हा बघा 1 2 डायमिथिल सायक्लोहेक्सेन. काय म्हणतो, 1 2 डायमिथिल सायक्लोहेक्सेन म्हणतो. ठीक आहे. तर एक पॉसिबल स्ट्रक्चर काय, हे फॉर्म होईल, एक हे एक हे, म्हणजे इथं तीन झाले. या तीन कल्चर नंतर काय होईल बघा, कंपाऊंड फॉर्म. मग काय बनल, पहिल्या याच्यात बनल बघा, हा काय झाला, इथिल बेंझीन. हा काय झाला, इथिल बेंझीन प्लस आणि काय बनल, CH3 CH3 याच्यापासून. ठीक आहे, याच्यापासून काय बनल, 1 2 3 4 2 3 4. ठीक आहे, काय झाला, काय 1 2 डायमिथिल बेंझीन. नेक्स्ट काय बनल, नेक्स्ट बघा, हा इकडं वर असा दाखवतो, हा खाली. ठीक आहे, हा एक बनल प्लस हा एक बनल. ठीक आहे, हे चार प्रकार बनू शकतो. काय काय बनलं, हा 1 4 डायमिथिल बेंझीन चालू आहे रेकॉर्डिंग, 1 4 डायमिथिल बेंझीन आणि हा 1 3 डायमिथिल. ठीक आहे, तर एवढं मिक्सचर आपल्याला याच्यामध्ये मिळणार. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे बघा, ऑक्सिडेशन. नेक्स्ट काय, ऑक्सिडेशन. इथे सॉरी, हे राहिलं आपलं बेंझीन रिंग दाखवायचं. ओके, नेक्स्ट आहे आपलं ऑक्सिडेशन. हे झालं ॲरोमॅटायझेशन. क्लिअर आहे, चल हे कंपाऊंड होतील 1 2 3 आणि हा एक. ठीक आहे, चल बघूया. फक्त एवढं आहे की हे जेव्हा कंपाऊंड घेतो तेव्हा आपण एन वाले कंपाऊंड घेऊ, पण हे जे बदले बनवायचे तेव्हा आपल्याला आयसो वाले किंवा सेक वाले कंपाऊंड घ्यावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा, आयसोमरायझेशन ऑफ अल्केन. नेक्स्ट काय, आयसोमरायझेशन ऑफ अल्केन. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करणार आपण, आयसोमेरिझम वापरणार, आयसोमेरिझम बनवणार. त्याच्यासाठी कॅटलिस्ट आहे अनहायड्रस AlCl3 ओव्हर कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲट अबाउट 473 केल्विन. म्हणजे किती डिग्री,
200 डिग्री. काय होणार बरं बघा, तुमच्याकडे एक कंपाऊंड आहे CH3 CH2 CH2 CH3, एरोवरची कंडिशन AlCl3 अनहायड्रस. ठीक आहे, अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस AlCl3 over concentrated HCl. Concentrated HCl 473 केल्विन. बघा काय होतं, काय N ब्युटेनचे आयसोमर CH CH CH3 CH3 प्लस C C C C प्लस एवढेच आयसोब्युटेन आणि क्लियर आहे. तर हा प्लसची काही गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे N पेंटेन CH3 CH2 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 CH3. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी सारख्या. याचे आन्सर्स मला कमेंट मध्ये सांगा नाही तर व्हॉट्सअप करा. ठीक आहे, हे CH3 दिसत क्लियर आहे, N पेंटेनचे आयसोमर्स. ठीक आहे, इथे संपलं तुमचं आयसोमरायझेशन ऑफ अल्केन. आता आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्केन. आता काय ऑक्सिडेशन ऑफ अल्केन. ऑक्सिडेशन ऑफ अल्केन. ऑक्सिडेशन 3 प्रकारचे. अल्केनचे ऑक्सिडेशन किती प्रकारचे? 3 प्रकारचे. एक कंप्लीट ऑक्सिडेशन, एक पार्शियल ऑक्सिडेशन आणि कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन. ठीक आहे, तिन्ही बघूया. ऑक्सिडेशन ऑफ अल्केन. ठीक आहे, पहिले कंप्लीट ऑक्सिडेशन. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो माहिती का, ही रिएक्शन आपल्याला इनऑर्गॅनिक मध्ये पण झाली, कंबुशन. अल्केन्स ऑन कंबुशन गिव्स काय गिव्स कंबुशन. ठीक आहे, कंबुशन झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा सेकंड पार्शियल ऑक्सिडेशन. पार्शियल ऑक्सिडेशन. ठीक आहे, याला इनकम्प्लीट म्हणतात. काय म्हणतात? इनकम्प्लीट कॉम्बुशन. इनकम्प्लीट कॉम्बुशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा कॅटालिटिक ऑक्सिडेशन. नेक्स्ट काय 3 नंबर कॅटालिटिक ऑक्सिडेशन. याला काय म्हणतात माहिती का, स्लो ऑक्सिडेशन. याला काय म्हणतात, स्लो ऑक्सिडेशन. ठीक आहे, तिन्हीचे प्रॉडक्ट जे होतात ते वेगवेगळे होतात. ठीक आहे, वन बाय वन बघूया काय होतं तर. चला, पहिलं आहे कंप्लीट ऑक्सिडेशन. लिहिलं, कॅटालिटिक ऑक्सिडेशन, स्लो ऑक्सिडेशन, पार्शियल ऑक्सिडेशन, इनकम्प्लीट कंबशन. ठीक आहे, नेक्स्ट बघूया मग आता. ओके, ठीक आहे, एखाद्या अल्केनचं कंप्लीट कंबशन करायचं असतं, ते कंप्लीट ऑक्सिडेशन करायचं असतं तर आपल्याला एक्सेस ऑफ एअर वापरावं लागते. काय करावं लागते? एक्सेस म्हणजे गरजेपेक्षा जास्त त्याला एअर सप्लाय केला. एअर मध्ये काय असतो? ऑक्सिजन असतो. किती टक्के असतो? 22% किंवा 20%. ठीक आहे, एक्सेस ऑफ एअर, एक्सेस एअर किंवा एक्सेस एअर असं म्हणतो तरी चालतं. तुम्हाला माहिती काय
ही रिएक्शन झालेली CH3 प्लस O2 gives काय देतो CO2 प्लस H2. ठीक आहे, काही इच्छा डोकं लावायची गरज आहे का? काहीच नाही, डायरेक्ट धरायचं आणि जाळायचं. मिथेन घ्यायचा, आग लावायची. ठीक आहे, गोबर गॅस तुमचा काय निघणार CO2 प्लस H2. बर, ही रिएक्शन बॅलन्स कशी करायची ते पण मी तुम्हाला शिकवलेले आहे, परत एकदा शिकवतो. C2H6 प्लस O2 काय देणार बघा, C2O6 काय मिळतं आपल्याला बाय प्रोडक्ट माहिती काय मिळतं, नेहमी वॉटर हे CO2 आणि H2O च असणार. बर, ठीक, पुढे काय करायचं आता, ही बॅलन्स कशी करतो बघा. जितके कार्बन आहे, जितके कार्बन इथं आहे ना तितके काय करायचे CO2 द्यायचे. किती आहे 2. ठीक आहे, त्याच्यानंतर किती हायड्रोजन आहे 6 हायड्रोजन आहे. H2O ला किती लागतील 3, मग तिथे काय करायचं 3 H2O द्यायचे. किती द्यायचे 3 H2O. आता नंबर ऑफ ऑक्सिजन काउंट करा, किती आहे 2 आणि 2 4, हे बेदुनी 4, 4 आणि हे 3, किती झाले 4 आणि 3 7. 7 म्हणजे 7 पैकी 2 ते इथे ऑलरेडी आहे, म्हणजे याचे अर्धे घ्यायचे आपल्याला. 7 च्या अर्धे 2, हे 2 2 कटले. ठीक आहे, 2 2 कटले, 7 ऑक्सिजन आले बरोबर. हे 2 आणि हे 2 कटले. ठीक झालेलं आहे, काही एवढं जास्त डोकं लावायचं नाही. याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय पण करू शकता. मग इथं 2 येईल, इथं 4 येईल, इथं 6 येईल. 2 इक्वेशनला मल्टिप्लाय पण करू शकता. C3H8 ठीक आहे प्लस O2 चालेल. किती येईल बरं इथं, हे पण काय बाय प्रोडक्ट देणार CO2 प्लस H2O. आता बघा 3 कार्बन आहे, 3 गेले, किती हायड्रोजन आहे 8 आहे, म्हणजे 4 वॉटर मॉलिक्यूल बनतील. मग बघा आता 3 दोन्ही 6, 6 आणि 4 10, 5 H2. किती H2O 5 H2. ठीक आहे, त्याच्यानंतर C4. हे बघा प्रत्येक ठिकाणी काही पुस्तकामध्ये एक हे दाखवलेले प्लस हीट काय होतं, अल्केनचं जर कंबुशन केलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट बाहेर पडते. काय पडते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट बाहेर पडते. म्हणून अल्केनला हाय कॅलरीफिक व्हॅल्यू पण आहे असं म्हणतात. अल्केन मध्ये काय म्हणतात, हाय कॅलरीफिक व्हॅल्यू आहे. हाय कॅलरीफिक म्हणजे खूप साऱ्या कॅलरीज देणं. कॅलरी काय, उष्णतेचं एकक आहे, त्याच्यामुळे हाय कॅलरीफिक व्हॅल्यू असते. ठीक आहे, जसं जसं नंबर ऑफ कार्बन वाढत जातात तसं तसं त्यांची काय होते, हाय कॅलरीफिक व्हॅल्यू पण वाढत जाते. ठीक आहे, आपला हा काय ब्युटेन. आता नेक्स्ट कंपाऊंड काय ब्युटेन. हा कशात वापरला जातो LPG मध्ये. हा कशात वापरला जातो LPG मध्ये, ब्युटेन आणि आयसोब्युटेन. इथे पण काय प्लस O2, त्याच्यानंतर काय CO2 प्लस H2O प्लस हीट. ठीक आहे, कसं बॅलन्स करणार, C4 आहे तर तिथं 4 4 4 जसंच्या तसं. त्याच्यानंतर किती आहे N, इथे किती करायचं 5 H2 5 H2. बरं ठीक, 4 दुनी 8, 8 आणि 5 13, 13 म्हणजे 13/2, 13/2 जेवढे आले त्याच्या बाय 2 करायचं, कारण इथं ऑलरेडी 2 असतात, मग 13/2. बरं, ह्या याच्यावरून तुम्ही जर असं डोकं लावलं तर तुम्हाला काही जाणीव होती का बघा. पहिल्या याच्यात एक CO2 झाला, दुसऱ्यात 2, तिसऱ्यात 3, चौथ्यात 4. ठीक आहे, इथे बघा पहिल्यात 1, दुसऱ्यात 3, तिसऱ्यात 4, चौथ्यात 5 तयार झाला. ठीक आहे, H2O सॉरी इथं 2H2O होतं बघा. इथे काय होतं 2 3 4 5 एक एक काय झाले वॉटर मॉलिक्यूल एक्स्ट्रा होत गेले. इथे एक एक CO2 मॉलिक्यूल एक्स्ट्रा होऊ शकते, एक्स्ट्रा रिलीज झाले एक प्रत्येक. बघा याच्यापेक्षा एक जास्त, याच्यापेक्षा एक याच्यात जास्त, त्याच्यात पण काय H2O एक जास्त. बघा इथं H2 आहे म्हणून तिथं 2H2. बरं, मग याच्यावर आपण जनरल फॉर्म्युला काढू शकतो का, जसा याचा आहे अल्केनचा CN H2n प्लस 2, CN H2n प्लस 2 प्लस O. ठीक आहे, प्लस O O. त्याच्यानंतर आपण काय करू,
आयडिया लावला पाहिजे बघा. CnH2n प्लस 2 प्लस इकडे काय निघाला आपला CO प्लस H2. आता जरा डोकं लावा. जितके C इकडे आहे तितकेच काय C पलीकडे CO2 ला आहे, म्हणजे इथं NC झाले. जितके इथं बघा एक C आहे तर तिकडे एकच आहे, इथं C2 आहे तिथं पण काय झाले 2. म्हणजे हा N जसाच्या तसा इकडे गेला. ठीक आहे, जसाच्या तसा इकडे गेला. त्याच्यानंतर बघा H2O. आता इथे H किती आहे 10, तिकडे किती झाले तिकडे किती झाले, तिकडे H2 किती झाले, इकडे बघा 8 आहे तिकडे किती झाले 4. इथे 8 आहे तिकडे किती झाले 4. बर परत बघा इथे किती आहे H 10 आहे तिकडे किती झाले 5, तिकडे किती झाले 5. मग मला एक सांगा इथे किती आहे 4 आहे, इथे किती आहे 5, इथे किती आहे 3, इथे किती आहे 4, इथे 2 3. म्हणजे जितके कार्बन आहे त्याच्यापेक्षा एक H2O चा मॉलिक्यूल जास्त आहे. मग आपण त्याला असं लिहू शकतो का N+1 N+1. बघा ना इथं 4 आहे इथं 5 आहे, इथं N पेक्षा 1 जास्त आहे. क्लियर आहे, N पेक्षा इथं 3 आहे इथं 4 आहे. क्लियर आहे. त्याच्यानंतर आता बॅलन्स करायचे आपल्याला ऑक्सिजन. आता आपल्याला काय बॅलन्स करायचे ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करतो आपण इथंच आणि इथंच बघा किती 3 आणि 1 किती इथं इथे 4 दुनी 8 आणि इथे किती आहे 5, 8 आणि 5 13, 8 आणि 5 किती आहे 13 आहे. तर आपण काय करतो माहिती का इथंच घेतलं N प्लस इथे काय केलेलं आहे इथं जेवढे आहेत 2n+2 2n+2. एक मिनिट जाऊ दे, मला कॅल्क्युलेशन आठवत नाही सध्या. आपण काय करू डायरेक्ट लिहू रिझल्ट. डायरेक्ट रिझल्ट काय होतो माहिती का 3n+1/2O2. जनरल फॉर्म्युला आहे हा. कुठल्याही अल्केनला लागेल, कुठल्याही अल्केनच्या केमिकल रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी लागतो. पुस्तकात दिलेला आहे, पण मी तुम्हाला सांगतो मी जी ट्रिक सांगितली की बाबा असं बॅलन्स करायचं. जितके कार्बन आहे तितके काय करायचे CO2 लावायचे. ठीक आहे, तितके CO2 मॉलिक्यूल बनवायचे. नंतर हायड्रोजन जितके त्याच्या अर्धे काय करायचे O2 मॉलिक्यूल बनवायचे. मग काय करायचं तिकडं राईट साईडचे सगळे ऑक्सिजन काउंट करायचे आणि त्याला इकडं बॅलन्स करायचं. ही चांगली ट्रिक आहे. चला बघूया नेक्स्ट. ठीक आहे, नुसतं कंप्लीट ऑक्सिडेशन मध्ये आपण इथिनचं पण करू शकतो. कंप्लीट ऑक्सिडेशन आपण इथिनचं पण करू शकतो. ही रिएक्शन जी आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्केन, ही रिएक्शन अल्किन सुद्धा दाखवतात. ऑक्सिडेशन ऑफ अल्किन जे आहे ते अल्किन सुद्धा दाखवतात. जाऊ दे आपण पुढचं बघूया नेक्स्ट. ते म्हणजे पार्शियल ऑक्सिडेशन. काय आहे पार्शियल ऑक्सिडेशन. याला काय म्हणतात इनकम्प्लीट कंबुशन किंवा लिमिटेड इनकम्प्लीट कंबुशन. इनकम्प्लीट कंबुशन. ठीक आहे, दिसतंय का दिसतंय. किंवा याला काय म्हणतात लिमिटेड एअर. लिमिटेड एअर देतात, त्याच्यात काय करतात जास्त एअर मिळते, जास्त ऑक्सिजनचा सप्लाय करत नाही. बरं काय बनणार बरं बघा. डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ C4O2. इथे CO2 न बनता कार्बन मोनॉक्साइड काय म्हणतो कार्बन मोनॉक्साइड प्लस वॉटर मॉलिक्यूल. बरं किती 2H2O किती H2O बनत 2.
ठीक आहे. चला ऑक्सिजन बघा किती आहे 2 आणि 3. इथे किती आहे 2 आहे. आपल्याला किती पाहिजे 3 म्हणजे 3/2 बरोबर आहे. किती पाहिजे 3/2 म्हणजे 1.5 गुणिला 2. बघा याचं 3/2 म्हणजे किती 1.5 गुणिला 2 टोटल 3. 1.5 गुणिला 2 किती 3. ठीक आहे. त्याच्यानंतर C6H6 प्लस O2 gives काय येणार परत हा इनकम्प्लीट कंबशन मध्ये CO2 येणार प्लस H2O किती येणार 3H2 येणार. इथे किती 2 कार्बन इथे 2 O. मग किती झाले 3 आणि 2 5 म्हणजे 5/2. जितकी ऑक्सिजन त्याला बाय 2 बरोबर आहे, जास्त काही नाही. बरं ते याला काय म्हणतात इनकम्प्लीट कंबशन. प्रत्येक याच्यात काय होणार हीट रिलीज होणार. इथे काय होणार हीट रिलीज होणार. हीट सगळीकडे बाहेर पडणार. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे बघा. याच्यात काही जास्त नाही. त्याच्यानंतर एक आणखी रिएक्शन आहे बघा. समजा तुमचा मिथेन आहे CH4 ठीक आहे प्लस O2 इथं लिहिलं व्हेरी लेस असं लिहिलं. समजा तुमच्या परीक्षेत आलं व्हेरी लेस खूपच कमी आहे. त्याच्यातून काय म्हणता माहिती का CO प्लस H2O प्लस हीट. CO प्लस H2O प्लस हीट असं जर बनलं तर हा जो CO असतो ना सॉरी व्हेरी लेस आहे तर काय होतं कार्बन बाहेर पडतो. CO ने काय बाहेर पडतो कार्बन. काय हा कार्बन. याला आपण काय म्हणतो कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅक काय आता हे कार्बन ब्लॅक नेमकं तुम्ही दिवा पेटवता का दिव्यामध्ये काजळी निघते बरं काळी काळी. ठीक आहे. काजळी काय होते आपली एखादा कंदील वगैरे त्याच्या कॉर्नरला तर तो काय असतो कार्बन ब्लॅक. कार्बन म्हणजे काय होतं आपला कंदील झाकलेला असतो तो इन कमी ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये काय असतो जळत असतो. त्याच्यापासून आपल्याला काय निघते काजळी बाहेर. ठीक आहे. तर ही रिएक्शन. हा कार्बन ब्लॅक कशा कशात यूज होतो माहिती का. हा कार्बन ब्लॅक पेंट मध्ये यूज होतो. कुठे कुठे यूज होतो पेंट्स मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही जे काजळ लावतात का काजळ ठीक आहे काजळ मध्ये यूज होतं. त्याच्यानंतर आपल्या प्रिंटिंग प्रेसची इंक असते का प्रिंटिंग प्रेस मध्ये इंक वापरतात. तिच्यामध्ये सुद्धा काय होतं या कार्बन ब्लॅकचा वापर होतो. अजून काही आहे का शू पॉलिश म्हणजे जी पॉलिश असते ना काळी कलरची पॉलिश मध्ये पण काय होतो याचा वापर होतो. ठीक आहे. ते काय मग CH4 खूप कमी ऑक्सिजन मध्ये बर्न केलं तर कार्बन ब्लॅक आणि H2O आणि हीट बाहेर पडतं. तिसरा टाइप आहे बघा जो मोठा आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघा तो आहे कॅटालिटिक ऑक्सिडेशन. नेक्स्ट टाइप काय कॅटालिटिक ऑक्सिडेशन तो बघूया आपण पुढच्या लेक्चर.